भावांनो, मागच्या 8-15 दिवसापासून मी एक शब्द ऐकू येतो म्हणजे विंटर आर्क, विंटर आर्क, विंटर आर्क. लोकांच्या डोक्यामध्ये काय पाणी झालेलं आहे, की डोक्यामध्ये काय कांदे बटाटे भरलेत मला काही समजत नाहीये. जेव्हा पण इयर एंड येईल, जेव्हा पण विंटर येईल, सीझन येईल, त्यावेळेस सगळे फिटनेसच्या बाबतीत जागे होतात आणि वर्षभर कुठे गायब असतात मला समजत नाही. भावांनो, एक गोष्ट सांगतो, कडवी आहे, पण खरंच सत्य आहे. हे विंटर आर्क वगैरे असले चोचले काही कामाचे नाहीत. असले चोचले तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि उद्यापासून एक्सरसाइज चालू करा. हे इयर एंड वगैरे 2025 मी संपल्यानंतर संपायला आलं, की मी चालू करेल. नवीन वर्ष सुरू झालं, की मी चालू करेल. उद्यापासून मी चालू करेल. ह्या सगळ्या कन्सेप्ट मित्रांनो डोक्यातून तुम्ही काढून टाका. भावांनो, फिटनेस हा काही एक दिवसाचा हलवा नाही. एक दिवसाची ती मॅगी नाही, ती 2 मिनिटात बनणार आहे. तुम्हाला डिसिप्लिन राहायला लागणार आहे. तुम्हाला कन्सिस्टंट राहायला लागणार आहे. तरच तुम्हाला काहीतरी रिझल्ट दिसेल. तुम्ही डोक्यात हे ठेवायचं भावांनो, की तुमच्या पूर्वेकडनं सूर्य उगवतोय ना, तर तुम्हाला एक्सरसाइज करायचा आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो, तो जर सूर्य उगवायचा थांबला, तर काय होईल? तर भावांनो, त्याचप्रमाणे तुम्हालाही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या एक डिसिप्लिनमध्ये आणा, तुमच्या शरीराला, तुमच्या माइंडला डिसिप्लिनमध्ये आणा आणि त्याला एक असं कमांड द्या, की मला तिकडनं सन आला वरती, की मला एक्सरसाइज करायचं आहे. मला मग तो कुठल्याही फॉर्ममध्ये असू द्या. तुम्ही पुशअपमध्ये असू द्या, तुमच्या स्क्वॉटमध्ये असू द्या, कुठल्याही फॉर्ममध्ये असू द्या. पण तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट करा. ही गोष्ट एका दिवसाची नाही भावांनो. हे तुम्हाला डेली करायचं आहे. तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे, की मला मरेपर्यंत भावांनो हेच करायचं आहे. आणि मला 15-20 मिनिटं तरी मला एक्सरसाइज करायचंच आहे. त्याशिवाय माझा दिवसच जाणार नाही. तरच तुमची भावांनो कन्सिस्टन्सी राहील. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या भावाला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू. लव यू ऑल.